लपवू काय कळना झालं. हा आता तूच ध्यान ठेव काय. अरे घाबरवती कशाला? मीच घाबरलो. ते जाऊ दे. स्वीटी बॉटल कुठे माझी? हळूहळू आत बेडरूम मध्ये ठेवले. ठेवली. स्वीटी थँक्यू वर का, लय मोठं काम झालंय. थँक्यू काय म्हणतायस जिजू. ऑल द बेस्ट. थँक्यू. श्रावणी लय शुभूच्या माग पुढं करत असतीस ना. समद्यांसमोर माझा पचका केलास. आता बघतोच मी तुला पण आणि शुभूला पण. बरं बारके पोर्च सारखं सारखं का पडतेस ग? तू कशाला सारखं सारखं मला पकडतोस? मी पकडतोय. एक तर तुला नळ चालू करायला सांगितलं होतं, शॉवर कुठे चालू केलं तू पडणार. काय करायला एकदाचं? तुम्ही दोघं बाथरूम मधून आलास? दोघं भिजल्यास. काय काय केलं बाथरूम मध्ये? काय केलं बाथरूम मध्ये? अरे मामांची आत्या लवकर यायचं, लवकर या. काय चाललंय तुमचं? कावड करायला लागले. काय बदल डोळे फुटले. आत्या, हे बघा बघा जीव धोका देत आहे बघून. दोघं बाथरूम मधून आले एकत्र बाहेर. श्रावणी, मी टॉवेल घेऊन आले. अरे देवा, श्रावणी शुभू असं कसं भिजला तुम्ही? अगं आई काय झालं माहितीये का, बाथरूम मध्ये गेलेलो आणि त्याचा काय मी सांगतो, त्या दोघं बाथरूम मधून बाहेर आले. दोघं एकमेकांसंगत काय करत होते आतमध्ये? विचारा त्यासनी, विचारा. अरे देवा. सुटे शांत बसा. तू काय बोलतेस, तुला कळतंय का? शांत बस तुम्ही. शुभू कशाला गेलेलास तिच्यासोबत? शांत बस, मी सांगतो आईला. आई नाही बघा काय झालं, माझ्या कुर्त्यावर डाग लागलेला म्हणून मी बाथरूम मध्ये गेलो तर तिथे श्रावणी आधीपासूनच होती आणि तिला नळ चालू होत नव्हता. मी नळ चालू करायला गेलो तर अचानक शॉवर चालू झाला. खोटं बोलायलास तू शुभू. तुला माहित होतं का नाही श्रावणी आता? म्हणून मुद्दाम गेलास तिच्या मागं. बोल की आता, सांग समजसनी. सुटी गप्प बस. का गप्प बस उभी शुभू इथे? शांत बस की. बाहेर पाहुणे जमलेत, त्यांच्या पुढे तमाशा नको बाई. मग मी काय करू आता? हे काय चाललंय तुमच्या लेकाचं? सांगा की आता. आता मला काय बी ऐकायचं नाही, आपण नंतर बोलूया. शुभू श्रावणी, पहिल्यांदा कापड बदलून घ्या तुम्ही. सानू श्रावणी बरोबर आज जा. आत्या तुम्हाला ठाऊक नाही तुमच्या डोळ्यामागं काय चाललंय? हे पाठीशी घालताय ना? हे बरोबर नाही आत्या. चुकीचं करायला तुम्ही. अगं आत्ताच म्हणालो की शांत बस म्हणून. अगं बाहेर लोक जमलेत, त्यांच्या पुढे तमाशा नको. अगं अहो आत्या, तुम्हाला का कळलं झालंय? खोटं बोलायला लागले, दोघं फसवायला लागले तुम्हाला. कारभारने शुभू कवा बी खोटं बोलणार नाही, त्याच्यावर विश्वास आहे माझा. कारण आपले संस्कार आहेत त्याच्यावर. आणि त्याला हे बी माहिती आहे का श्रावणी साहेबांची पोरगी आहे आणि त्याला त्याच्या मर्यादा बी माहिती आहे. स्वीटे, उगाच पराचा कावळा करू नकोस आणि अजिबात ओरडून बोलू नकोस. शुभू श्रावणी, तुम्ही जावा पहिल्यांदा. बघ पोरगी किती कुडकुडाले. सानू जा घेऊन तिला. भाजलो. आता तर शुभू मर्यादा ओलांडणारच. आणि श्रावणी संकट नाही, माझ्या संकट. मी बघतोच आता तू माझ्याशी लगीन कसं करत नाहीस ते. सोनाली, सोनाली. होय मॅडम, काय पाहिजे काय? किचन मध्ये दूध ठेवलंय, ते जरा शिरीष काकांना नेऊन देतेस का? बरं. मी आता दमली आहे. बरा. मॅडम, हां एक विचारू काय? आता काय? मॅडम, तो माणूस नक्की कोण आहे? म्हणजे तुमचं आणि त्याचं काय नातं आहे? तुम्ही त्याची एवढी काळजी घेताय, पण का?
ते काय कळतच नाहीये मला. झाले तुझे प्रश्न विचारू? ज्या गोष्टीशी आपला काही संबंध नाही त्या बाबतीत आपण प्रश्न विचारू नये. श्रावणी मॅडमने तुला जेवढं काम दिलंय ना तेवढं नीट कर. हां, बाकी इथे काय घडतंय, का घडतंय याचा अजिबात विचार करू नकोस. ते कोण आहेत, त्यांचा माझ्याशी काय संबंध, ते इथे काय आहेत, हा सगळा माझा प्रश्न आहे. तुला त्या माणसाबद्दल जाणून घ्यायची काही एक गरज नाही. ओके, वय मी तर आपलं सहजच विचारत बस. होते. आता ह्याच्या पुढे काही प्रश्न पडू देऊ नकोस. आता काय? काही नाही. जा. वय मॅडम. हॅलो. हा दादा 1 मिनिटात करतो तुम्हाला फोन. काय झालं पिल्या? अरे मामा बघ ना, श्रावणी ताई आम्हाला कधीपासून हरवते. तू तिला हरव ना. पिल्या, ती तुझ्यासाठी डोनाल्ड डक बनून आलती ना, मग तिला खेळू दे ना. नाही मामा, तू हरव ना. ती कधीपासून हरवते आम्हाला. तिला कोणीच हरवलं नाही. तू हरव तिला. मग चल चल अच्छा. श्रावणी, लहान मुलांना हरवण्यात काय आनंद आहे ग? हरवायचंच असेल तर मला हरवून दाखव की. ठीक आहे, चला खेळूया. चला. सॉरी पिल्ल्या. कधी कधी हारण्यात बी लय मजा असते.